वाघानं आल्या जिंदगीत लय कुटाने केलेत, पण आता वाघाला नुसते कुटानेच बघायला भेटू राहिले. या काकाचं तर निम्म सामान पाण्यातच वाहून गेलो होतं. मग काय त्यांची गाडी बिडी काढून दिली भाऊ आणि त्यांना मार्गी लावलं. तर जय शिवराय मावळ्यांनो, मी आहे ऋषी ब्लॉगर आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि महत्वाचं, मराठी माणसाला एक फॉलो तर बनतोच बरं का. तर विषय असा होता की आपल्याला जायचं होतं पेपरला, कॉलेजला, आणि आपल्या तेवढ्या संकेत शेट भेटले आणि त्यांच्या ट्रॅक्टरवर बसून जायचं होतं आपल्याला गावात. मग काय भाऊ, गावातून आपली काळी काढली आणि काळीला धुमशीत लगेच आलो मी कॉलेजला. मग काय भाऊ, आलो कॉलेजला आणि लगेच आपला मित्र भेटला. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. मग काय टाकली भाऊ लगेच एंट्री कॉलेजमध्ये, पण मला माहितीच नव्हतं आज कोणता पेपर आहे. फक्त एवढं माहित होतं की पेपर आहे. आल्यावर कळलं भाऊ का IT ऍप्लिकेशन आणि बिझनेसचा पेपर आहे. आपले निखिल शेट एकदम गरीब लेकरांनी पेपर लिहित होते. आपल्याला जेवढं जमत होतं आपण तेवढंच लिहिलं होतं बरं का पेपर. पासून ते सगळ्या पोरांना ऋषाने 2 बोटाचा नाद लावला. पेपर लिहिला भाऊ आणि जमा केला आणि निघालो बाहेर निघतच नाही तर तेवढ्यात आपल्याला ना आपली इन्स्टा फॅमिलीचे सदस्य भेटले. ब्लॉग बनवून एवढं नक्की झालं भाऊ का आपल्याला ना खूप प्रेमाची माणसं भेटलेली. आता इथं विषय असा होता की या कार्यकर्त्याचा ना आज बर्थडे होता ना, पार्टी द्यायला जरा नाही म्हणत होता. मग काय तुम्हाला माहितीच आहे की अगर सीधी उंगली से नहीं निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. जे पार्टीचं बिल भरत त्याला मोबाईल फ्री अर्धाचा ऑफर आहे. तू भरव ना, बघू शकता. तू भरव, तूच घे ना मोबाईल. मोबाईलची क्वालिटी बघू शकता. यायचं घेऊन जायचं. मोबाईलचा चार उतारला राव पण चहा पिऊ घाली तुम चाला. मग काय भाऊ, एवढ्या झटापटी नंतर ना आपल्या कार्यकर्त्यांना काही ऐकलंच नाही. मग काय शेवटी चहावरच भागावं लागलं.